दोन नारळ काढले ते बघा, इथं आलतो आता. दोन नारळ काढले ते खाली निघालूया. ट्रॅक्टरचा आवाज येतो, ट्रॅक्टर आहे त्याला मी बघितलं म्हणजे कालवा करते इथं. मावल्याची टायली फसली बघा, एकदम हिरीच्या कडेलाच पडली की हिरी तर डायरेक्ट बघा. समजा गाड्याला हा जीव वाचतो, ह्या जीसीबीला पण एक जीव वाचतो. ह्या जीसीबीचा तर मी तुम्हाला जीव दाखवून तो कुठं असतो ती. तर 52 1.5 वर्षातनं मशीन चालतोय, 1.5 वर्षातनं. आणि तरी पण एकदम परफेक्टली मध्ये मशीन चालवतोय मी बघा. ते नारळ फोडायला तर बघा, ही टॅपला जरा जीसीबीचा आहे पाय, त्याला खाली दाबायचं नारळाला बघा. आता फुटतोय, दाखवतो तुम्हाला आता. ही ओके. आता ट्रॅक्टर भरायचं आहे आम्हाला, ते आधी थोडं नारळ पाणी पितो. रात्रीला आपण दुसऱ्या कामावर निघालोय, ते इथनं अर्धा किलोमीटरवर काम आहे. ही काच खाली इथं असते, तर ही बी काच फुटली. ही माझ्याकडून नाही फुटली, पण ही माझ्याकडून फुटली. म्हणजे ही 4 लिव्हर असतात एका हातामध्ये, ह्या हातात 4 आणि ह्या हातात 4, असं मिळून 8 लिव्हर तुम्हाला संग चालू लागतं. तेव्हा ही तुमचं बकेट एकदम बरोबर चालतं. मला पाणी प्यायला नाही, नारळ काढायचं 1-2 बघतो आता, जमलं तर घेतो काढून 1-2 नारळ पाणी प्यायला. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर. स्वागत तुमचं आपल्याकडे एका नवीन व्हिडिओमध्ये. सर लगा आता आपण मला लई जण कमेंट करून मध्ये राव तुम्ही काम धंदा करत नाही. आहो हां सांगितलं आहे मला. बरेच जण म्हणत होते की तुम्ही कामधंदा करत जावा, कामधंदा करत जावा. तर आज आलोय कामधंदा करायला जीसीबीवर. हे आपली लई जुनी लक्ष्मी, ह्या लक्ष्मी फिरवून आलोय माघारी. ओके चला. तर आज ही खुर्ची, ही शीट, हे समजा मी अशा मशीनला समजा गोष्टी नवीन बसून घेतल्या त्या. तर मशीन चालू करायची मला, ही तर कुठतरी चावी असेल. आता मशीन चालू केलंय आणि 1.5 वर्षातनं आज आपण मशीन चालू, 1.5 वर्षातनं आज. तर कसं आहे, नाद नाही करायचा. चला जायचंय आपल्याला आता, खेपा भरायच्या आहेत आपण. आताच नाही मशीन काढलंय आणि मला तिथनं मशीन काढलंय आणि मला ना तिथनं जायचं होतं दुसऱ्याकडे साईडला खेपा भरायला. पण राडा असा झाला की जे शेतकरी होता नाही, त्यांना बघितलं मशीन साईडला कोणीतरी काढले ड्रायव्हरनं आणि ते घेऊन निघालं. मग ती नंतर माझ्या पैसे आले, मला म्हणलं आमच्या 2 मातीच्या खेप भरते त्या. त्यांना मालकाला फोन केला आणि मग नंतर ना त्यांच्या मातीच्या खेपा 2 भरायच्या त्या. मग नंतर तिकडे जायचे मला. तर आता निघालो नारळाच्या मधनं. मला पाणी प्यायला नाही, नारळ काढायचं 1-2 बघतो आता, जमलं तर घेतो काढून 1-2 नारळ पाणी प्यायला. अर्रा थोडा राडा होतो काय काहीतरी बहुतेक. मशीन थांबवलंय आता. आता मी काय करतो ना, वर चढतो आणि 1-2 नारळ काढतो, तेवढंच पाणी प्यायला होते. चला इथनं वर चढतो आता. 2 नारळ काढले ते बघा, इथं आलतो आता. 2 नारळ काढले ते खाली निघालूया. ट्रॅक्टरचा आवाज येतो, ट्रॅक्टर आहे त्याला मी बघितलं म्हणजे कालवा करते इथं. तर ते आधी मी खाली उतरतो आणि मशीन घेऊन पुढे उचल लवकर. ट्रॅक्टर लावायला चालू आहे, पण मला मशीन चालवायला थोडं गडबडतंय माझ्याकडं. बघू आता काय होतंय, ते जमतंय नाही चालवाय. टायली तर भरून दिली पण पहिल्यांदा खेपला माझ्याकडून गडबडलं, मला काही जमलं नाही पहिल्यांदा नीटनेटकं. आता बघू ट्रॅक्टर निघतो का नाही. रान ओलं काळ आहे, पडेल मला वाटतं उटी लागेल तिथं, माझा असा अंदाज आहे. उटी लागायची शक्यता आहे. नाही निघला. चला जाऊ द्या. चला आता हे माल इथं गोळा करून घेतो मी. बघा काहीतरी असं करून टाकलं या. आता निघालो दुसरीकडे. चला पुढं. खतरनाक मध्ये उघडा लागले मला. जी शेवीत पहिल्यापासून तर येतं घाम, कुठला बी शेव आपल्याला घाम आहे तुम्हाला पहिल्यापासून सवय आहे.
माणसं समजे हात करते ते ओळखीची माणसं समजे येते अरे लगा ब्लॉगर आहे म्हणते तेव्हा थांबली आहे का गाडी थांबली तेव्हा गाडी पुढं राहत लगा आपण दुसऱ्या कामावर निघालोय ते इथनं अर्धा किलोमीटरवर काम आहे मेन रस्ता सोडून आता आतमध्ये आलोय आम्ही आता दुसरी खेप भरून गेली आणि मग अशी आपण काढलेलं जे नारळ होतं ना आपल्याला ते नारळ फोडायला तर ही कॅपला जर शिबीचा आहे पाय त्याला खाली दाबायचं नारळाला बघा आता फुटतोय दाखवतो तुम्हाला आता हे ना आता बघा ओके डाळा हवा हे बघा ही कुठला बा हवा आहे बघा याला अशी फोडायची टेक्निक असते नारळाला मी पहिले अशी लई नारळ फोडले ते आणि मला भारी वाटतं लय जास्त ही म्हणजे कसं आहे ना पहिल्यापासून आपण JCBचं काम करत आलो तिथली समधी माहिती आहे स्विंग पंप म्हणतात KPC म्हणते ती KPC बोल्ट म्हणते ती इथं लॉक असतं ही आपल्याला JCBतलं समजा माहिती आहे आपण 15 वर्ष ड्रायव्हिंग केली त्यामुळे यातली माहिती आहे आता नारळ समजा काढतो आणि ह्याच्या आतलं पाणी बी पितो ताण पण लागली पाणी बी पितो मस्त गाबा बी खातो चला अजून एकदा दाबायला लागणार मला ओके वर चढ असतो हिथनंच बंद करतो आता मी हिथनंच बंद केला बा ट्रॅक्टर आला काय चला ह्याला काढतो माऊली भाऊ आलेला या आता ट्रॅक्टर भरायचं आहे आम्हाला ते आधी थोडं नारळ पाणी पितो तो गोड आहे का नाही नाच नाही करायचा सोडलाय आता ओके बस तुला 1.5 वर्षातनं मशीन चालतोय 1.5 वर्षातनं आणि तरी पण एकदम परफेक्टली मध्ये मशीन चालवतोय मी बघा आता 4 वाजले ते एकदम मस्त मध्ये आणि भरावा जे आहे ना तुम्हाला दाखवतो मी किती झालाय भरून ती माझा सदलाक मी इकडलं निम पॉट हाणून टाकलेलं आहे निम पॉट हाणल्याच्या नंतर ना आता इथं जरा थोडं पुढे घेऊन मशीन लावलं इकडे साईड लावले आणि अजून काहीतरी 3-4 खेपा लागतील या नंतर आपला हवारी करायचा या पण त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला आंबा खायचं तेव्हा ह्या आंब्यांच्या झाडाला इतकं भाडीक गोड आंबा लागतं का नाही बघा तेव्हा ह्या आंबा हे बघा इतका गोड आंबा येतं का नाही हे बघा आता ड्रायव्हरचा एक लय मोठा फायदा आहे JCB ड्रायव्हरचा कुठं पण जावा काय पण गोष्ट तुम्हाला कशी पण काढायची नारळ असू द्या JCBचं बकेटवर नेऊन नारळ काढायचं आंबा असू द्या आंबा खायला मिळतं केळी जवळ असते केळी खायला मिळतं डाळिंबाच्या जवळ डाळून खायला मिळतं समजा गोष्टी मिळते खायला हिथनं रस्ता करून JCBवर ट्रॅक्टर आतमध्ये आणलेला तिथं खेपा खाली करतो ट्रॅक्टर जेव्हा तिथे फिरूया ट्रॅक्टर भरून गेला आहे इतक्यात मी तुम्हाला दाखवतो हे JCBची ही काच फुटलेली आहे पण ही काच आहे ना ही मधली मोठी काच ही काच माझ्याकडून फुटलेली मी JCB नीट करून आणून नक्ताच 2 वर्षापूर्वी ह्या मशीनीवर मी होतो कामाला त्यावेळेस माझ्याकडून ना ह्या JCBचं मी माझी समजा काम करून घेतलेलं ही समजा ही मॅच लावलं ही टप कुशिंग म्हणा ही पुढं हराळी समजा ही मॅच केलेलं आहे पण नंतर ना मी इकडं पाठीमागीकडे एक नांगरे वस्ती म्हणून आहे त्या नांगरे वस्ती म्हणा मामाची हिर चालू होती त्यावेळेस ब्लास्टिंग चालू होतं ब्लास्टिंगच्या वेळेस मी काचा बंद केली समजा मशीनच्या नेमकाच एक दगड उडून आला आणि मशीन लांब नेलती पण दगड उडून आला बरोबर ह्या काचा बसला हिथं सगळा दगड बुक करून हिथं दगड पण काच खाली हिथं असते तर ही बी काच फुटली ही माझ्याकडून नाही फुटली पण ही माझ्याकडून फुटली म्हणजे दगड पडला त्याचा आपण काय करू शकत नाही मालक मला जाऊन द्या होती मालक तसं लय मोकळं म्हणत आहे ही 4 लिव्हर असतात एका हातामध्ये ह्या हातात 4 आणि ह्या हातात 4 असं मिळून 8 लिव्हर तुम्हाला सांगा चालू लागतं तेव्हा ही तुमचं बकेट एकदम बरोबर चालतं 1 2 3 ही 4 बरोबर इकडं पण असंच आहे 4 आणि 4 8 मशीन फोडून मागं करायला ही गेअर असतोय ही गेअर असतोय फोडून मागं करायला ही लोडरचा पुढलं फळी ही गेअर
1 नंबर 2 नंबर, इथनं इकडं 3, सरळ मागं 4. हे हँड ब्रेक आहे. नंतर JCB दरवाजा उघडण्यासाठी, हे साईडच्या खिडक्या उघडण्यासाठी हे आहे. असं ज्या टायमिंगला आपण JCBनं उपसा भरतो, जेव्हा डम्पिंग टायल्या भरतो ना, ज्यावेळेस बड्या मोठ्या कंटेनर भरतो ना, त्यावेळेस एका गोष्टीचं JCBचा पाईप फुटण्याचं लय भ्या असतं. ती म्हणजे काय, ती म्हणजे इथं KPC. आता ही बघा गेलं ना, ही समजा माल आला ना, तर इथं आलाय बरोबर का नाही. मग हे काय होतं ना, आपण असं बकेटनं असं वड घेतलं का नाही, समजा माल इथे येतो, ह्या पाईपाला लागतो, ही पाईप तरी फुटतो किंवा इथलाही तरी पाईप फुटतो बघा. त्यामुळे ह्या पाईपाला जास्तीत जास्त दापायला लागतं. एका वर्षामध्ये नाही म्हणता तरी 2 ते 3 तरी पाईपा मशीनच्या फुटते अशा गोष्टीमध्ये. जर ड्रायव्हर त्याला घाल तर मग पाईप नाही फुटून देत. जर ड्रायव्हरला जास्त नाही अटकल तर मग ही पाईप फुटल्याशिवाय तुमचा राहणार नाही. जसं आता मला सांगतो, मला जसं मला कळतं, ह्याची शिवाय मी 5-6 वर्ष काम केलं आहे ना, तर ही पाईप आहे का नाही 5-6 वर्षापासून लिकेज आहे. पण ह्या मालकानं अजून पाईप नाही बदलला, कारण की हे पाईप फुटतच नाही. ही पाईप इथनं लिकेज होतो या, पण ही पाईप बदलायचं नाही. जाऊन द्या, असू द्या. नंतर अजून तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो ह्या JCBची. ही बघा, हे तुम्ही म्हणता ना, इथं टायरची काय भानगड यार, टायरला नट बोल्ट कोण लावतं का. हे टायरला ना आतल्या साईडनं पॅच असतो या, हे टायर आतल्या साईडनं कट झालेलं असतं. तर ह्या टायरला काय करते ना, नट बोल्ट मारते ती, आणि आतनं अजून एक असला टायर असतो या, एक एवढा पॅच असतो, ती ह्या आतल्या साईडला असतो, ती नटा बोल्टन ह्याला पॅक करते ती. तर असं काहीतरी असतंय. समजा गाड्याला हा जीव असतो, ह्या JCBला पण एक जीव असतो. ह्या JCBचा तर मी तुम्हाला जीव दाखवून तो कुठं असतो ती. हे तर आता इंजिन आलं, इंजिनच्या पाठीमाग साईडला गिअरबॉक्स आला, गिअरबॉक्सच्या पाठीमाग साईडला ते जॉईंट आला, जॉईंटच्या वरला साईडला बघा इथं ही आहे ना, ह्याला म्हणते ती हायड्रोलिक पंप. ही हायड्रोलिक पंप आहे. हायड्रोलिक पंप समजा वर्किंग करतो, ह्याच्यामध्ये 24 पिस्टन असते. 24 पिस्टन एकदम हलत्याचं, फोटो मागं होत्याचं, आणि ह्यापासून एक प्रेशर क्रिएट होतो आणि समजा JCBला चालवतो. असं काहीतरी असतं या. तेव्हा हे बघून या बघा, असं आहे. सबस्क्राईब करून जावा आपल्या भावाला. आपण जेव्हा भरायला चालू केलं ना, त्यावेळेस तिथं होता माल, तिथं होता एवढा भरत हो. आता इथपर्यंत आणला, इथपर्यंत. आता एवढा तिकडला कोपरा राहिला, इकडला कोपऱ्यात काही भरून घेतो या. नंतर ना हिरीच्याकडला थोड्या 3-4 खेपा टाकायच्या त्या. नंतर ना तवर हे घेऊ भरून. जिंदगीत पण कधी मला वाटलं नव्हतं की मी 3 दिवस फिरून आले, मला कामाला शिवाय येईल, कधी वाटलं नव्हतं. पण घरी पण मला काय करमत नव्हतं. नाही पण म्हणले जा, तेवढंच आपलं तेला मिठास तरी थोडंफार भागल. तर त्यामुळे मला घरी बसून काय करायचं आहे. मस्त पण मिलियन फॉलोअर्स आहेत, पण काय फायदा नाही. तरी पण स्वतःचं पोट भरायचं म्हणल्यावर कामाला यायचं लागतं, काय जरी केलं तरी. मस्त मी ॲड हे करून मस्त मी किती पण पैसे कमवू शकतो, पण ते नाही आपल्याला करू वाटत. त्यामुळं असंच प्रामाणिकपणे राहणे, प्रामाणिकपणे समजा गोष्टी करणे. लय का आम्ही येतो JCBवर आल्यावर. आवाज वाढव, टेपचा आवाज वाढव, अजून टेपचा आवाज वाढव, अजून टेपचा आवाज. नाही पडत, उचलला म्हणून नाही पडत तर मावल्याची टायली फसली बघा, एकदम हिरीच्या कडेलाच पडली की हिरीचं डायरेक्ट बघा. पण काय अडचण नाही, पडत नाही. ए वड पुढं, वड. अरे पुढं वड की. निघला. कोल्यात येडं तरी घाल का, ट्रॅक्टर तिकडे घातलाय. निघेल, काय अडचण नाही. निघला. तर मित्रांनो, आपली घरी सुट्टी, निघालो घरी. हर हर महादेव आणि सबस्क्राईब करा.